हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मधला प्रॅक्टिस सेट 1. तर काय आहे तो? क्वेश्चन नंबर 1, ड्रॉ लाईन सेगमेंट्स ऑफ द लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथे लेंथ दिलेली आहे, त्या लेंथचे आपल्याला लाईन काढायचे आहेत आणि त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. तर चला, फर्स्ट क्वेश्चन आहे 5.3 सेंटीमीटर. तर 5.3 सेंटीमीटरची लाईन काढून घेऊयात. लाईन काढताना इथून स्टार्ट नाही करायचं, ह्या 0 पासून आपल्याला इथे एक डॉट द्यायचा. ठीक आहे, हा 0 झाला आणि आपल्याला आता 5.3 हा 5 आणि त्याच्या पुढे 3 लाईन्स 1 2 3 तिथे डॉट द्यायचा आहे आणि ती लाईन काढून घ्यायची आहे. ठीक आहे, इथे 3च्या इथे मी हा डॉट दिलेला आहे आणि आता मी ही लाईन ड्रॉ करून घेणार आहे. तुम्ही पण करून घ्या. हे बघा, मी ही लाईन काढून घेतली. तर मी ह्याला AB नाव असं देत आहे, A आणि B, आणि ही किती आहे 5.3 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना पहिल्यांदा हे कंपास घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही पेन्सिल आहे ना, ती बरोबर ह्याला अशी समांतर असली पाहिजे, सेम असलं पाहिजे अंतर. एक अशी पेन्सिल वर आणि हे टोक खाली असं नाही पाहिजे. ठीक आहे, तर सेम पेन्सिल त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता काय करायचं, आपल्याला हाफपेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. ठीक आहे, तर इथे ह्या A वरती हे टोक राहणार आहे आणि हे बघा, मी हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यातून असा हा जो आपल्याला आर्क आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, सेम जसा वरती केलेला आहे तसाच हा खालच्या साईडला सुद्धा करून घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, घेतला. आता B वरून सेम तसंच करायचं आहे. डिस्टन्स तेच ठेवायचं आहे, फक्त आता तो हा जो आर्क होता तर तो आपल्याला B पॉइंटवर ठेवायचा आहे, हे टोक कंपासचं, आणि इथे, आणि हा दुसरा आर्क आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर तो घ्या. तर हे बघा, हा असा दुसरा आर्क पण मी ड्रॉ केलेला आहे. आता इथला हा मिड पॉइंट आणि इथला हा मिड पॉइंट, तर ह्याच्यामध्ये अशी आपण लाईन ड्रॉ करणार आहोत. तर ती लाईन ड्रॉ करून घेऊयात. हे बघा, अशी लाईन ड्रॉ केली. हा झाला आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे काय होतं, तर ही जी लाईन आहे 5.3 सेंटीमीटरची, तिचे ना 2 समान भाग होत असतात, 2 सेम पार्ट. म्हणजे आता समजा आपण ह्याला नाव देऊयात M. हा मिड पॉइंट असतो त्याचा. ठीक आहे, ह्याला नाव दिलं तर AM ची जी लेंथ आहे तेवढीच MB ची लेंथ असते. आणि ह्याला समजा नाव देऊ PQ. समजलं? अशा प्रकारे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. आता आपण सेकंड सम पाहूयात. सेकंड आहे 6.7 सेंटीमीटर. मी इथे 6.7 सेंटीमीटरची ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याला नाव दिलेलं आहे ST. ठीक आहे, आता परत काय करायचं आहे, आपल्याला हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे. ठीक आहे, मी हे थोडं डिस्टन्स वाढवते. आता हे बघा, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन मी इथे असा आर्क ड्रॉ करणार आहे. तसाच सेम आर्क मी खाली ड्रॉ करणार आहे. आणि तेवढ्याच डिस्टन्सने T वरून सुद्धा मी आर्क ड्रॉ करत आहे. आणि तसाच सेम इकडे खाली सुद्धा आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, तर माझ्या एक हातात फोन असल्यामुळे मला हे व्यवस्थित करता येत नाही आहे. ठीक आहे, असे दोन्ही आपण आर्क ड्रॉ करून घेतले आणि आता इथे अशी लाईन ड्रॉ करून घ्या. म्हणजे तुमचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर तयार झाला. ठीक आहे, तर मी लाईन ड्रॉ करते. ओके, हे बघा, ही अशी मी लाईन ड्रॉ केलेली आहे. हा झाला आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथं हा मिड पॉइंट असतो, त्याला M नाव द्या आणि याला आपण काही सुद्धा नाव देऊ शकतो, C आणि D देऊयात. ठीक आहे, आता थर्ड पाहूयात. थर्ड आहे 3.8 सेंटीमीटर. हे बघा, मी इथं PQ ही 3.8 सेंटीमीटरचं लाईन सेगमेंट ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपल्याला हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे आणि इथे एक आर्क ड्रॉ करायचा आहे आणि इथे खाली एक आर्क ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, आता त्याचप्रमाणे Q वरून सुद्धा आपल्याला आर्क ड्रॉ करायचे आहेत. इकडे एक केला आणि
इकडे खाली एक केला. ठीक आहे. आणि हे दोन आर्क एकमेकांना जिथे इथे छेदतायत, इंटरसेक्ट करतायत, तिथे आपल्याला नाव देऊयात AB आणि लाईन ड्रॉ करून घेऊयात. झाला आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि त्याला मिड पॉइंटला आपण M नाव देऊयात. ठीक आहे. हे करून घेऊयात. हे बघा, अशी ही मी लाईन इथे ड्रॉ करून घेतली आणि याला नाव देऊयात M. हा आता PM आणि MQ हे दोन्ही सेमच असणार आहेत लेंथने. ठीक आहे. 1.9 असणार आहेत. तुम्ही ते बघा, इथे बघा, हा 0 मॅच केला आपण. हे किती असणार? 1.9. आणि हा पण असणार आहे 1.9. हे बघा, 2 पूर्ण नाही आहे, हा 1.9 आहे. समजलं? म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टरने तो जो लाईन सेगमेंट आहे त्याचे दोन समान पार्ट, समान भाग होत असतात, इक्वल पार्ट्स होत असतात. समजलं? आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, सेकंड. क्वेश्चन नंबर 2 बघूयात. ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स. खाली काही अँगल दिलेले आहेत, तर ते अँगल काढायचे आहेत आणि त्याचे बायसेक्टर काढायचे आहेत. तर ते आपण बघूयात. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अँगल काढावा लागेल. ठीक आहे. त्यासाठी मी अशी ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. इथे एक डॉट दिलेला आहे. तर त्या डॉटवरती आपल्याला हे प्रोट्रॅक्टर घ्यायचं आहे आणि ते बरोबर ही जी लाईन आहे ती या लाईनला मॅच करायची आहे. ही अशी दिसते ना तुम्हाला आडवी लाईन, तर त्याला ही मॅच करायचं आहे. हा डॉटवरती ही इथली जी स्टँडिंग लाईन आहे, अँगल कसं काढायचं आहे ते तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. आता डॉट इकडे आहे. ही जी लाईन ज्या साईडला असेल ना त्या साईडचं 0. इथे बघा, दोन्ही साईडला तुम्हाला 0, 10, 20, 30 ते वरती दिसत आहेत आणि ते या खालच्या साईडला दिसत आहेत. ज्या साईडला ही लाईन असेल त्या साईडचे 0ने काउंट करायचं आहे. ठीक आहे. विसरायचं नाहीतर काय होऊन जाईल, तुमचा अँगल जो आहे तो चुकून जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, 105 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे. ही आपण लाईन एकमेकांवर मर्ज केली. इथला पॉईंट आहे, ह्या साईडच्या 0ने, हा खालचा 0 आहे तो काउंट करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर तो 105 पाहिजे. तर इथे आले 100 आणि ही जी मोठी लाईन आहे इथली ही आहे 105. तर असा एक अँगल तुम्ही पहिले ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. हे पहा, आता मी इथे 105 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून घेतलेला आहे. त्याला नाव दिलं ABC. इथे 105 डिग्री लिहिलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला कंपास घ्यायचा आहे. कंपासमध्ये पेन्सिल व्यवस्थित सेट करून घ्या आणि थोडंसं अंतर घ्यायचं आहे, निम्म्यापेक्षा कमी अंतर. आणि इथे हा पॉईंट ठेवून इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायची आहे आणि या साईडला एक आर्क अशी ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता हे जे अंतर आहे, हे जे डिस्टन्स आहे ते वाढवायचं आहे, थोडं जास्त करून घ्यायचं. आणि मग ही जी आर्क आपण ड्रॉ केलेली होती त्याच्यावरती ह्या कंपासचा ही पिन ठेवायची, हे टोक ठेवायचं आणि एक अशी मोठी आर्क ड्रॉ करून घ्यायची. आणि सेम या साईडच्या आर्कवरून सुद्धा ही अशी मोठी आर्क ड्रॉ करून घ्यायची. समजलं? आता या दोन आर्कचा जो मिड पॉइंट येईल तो इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. अशी एक लाईन ड्रॉ करायची आहे. तर ते करून घेऊयात. हे बघा, असं मी ही लाईन ड्रॉ करून हे जॉईन करून घेतलेलं आहे. याला आपण नाव देऊयात M पॉइंट. तर अशा प्रकारे हा अँगल बायसेक्टर आपण काढलेला आहे. आणि हा अँगल बायसेक्टर काय करतो माहिती आहे का, या मोठ्या अँगलला दोन सेम अँगल्समध्ये डिवाइड करतो. म्हणजे आता 105 डिग्रीचा जर तुम्ही अँगल बायसेक्टर काढला तर 105च्या तो हाफच असणार आहे. 105च्या हाफ किती येतो माहीत आहे का, 52.5. तर तो आपला आला पाहिजे. बघा, दिसतंय का तुम्हाला हे? तर हे 52 आणि 53च्या मध्ये ही लाईन आहे, म्हणजे हा झाला 52.5. समजलं? तर अँगल बायसेक्टर हा त्या अँगलला दोन सेम अँगल्समध्ये डिवाइड करतो, म्हणजे त्याच्या हाफ अँगल तयार होत असतो. ठीक आहे. आता आपण सेकंड पण ड्रॉ करू. तर सेकंड आहे आपला 55 डिग्री अँगल. तर आता सांगितल्याप्रमाणेच आपण हा अँगल ड्रॉ करून घेऊयात. ओके.
हे बघा, इथे मी अशी लाईन ड्रॉ करून घेतली, ती लाईन मर्ज केली एकमेकांवर ह्या डॉटवरून इकडे या 0 पासून 55 डिग्री. हे बघा, हा 50 आणि 60च्या मध्ये हा 55 डिग्री. इथे मी डॉट काढून घेतला आणि तो लाईनने जॉईन करून घेतला. हा आपला अँगल झालेला आहे आता 55 डिग्री. ठीक आहे. आता जसं सांगितल्याप्रमाणे खूप कमी अंतर घ्यायचं, छोटंसं, निम्म्यापेक्षा सुद्धा कमी, आणि या पॉईंटवरती हे टोक ठेवायचं कंपासचं आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा, इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. ठीक आहे. आता हे जे डिस्टन्स आहे ते वाढवायचं आहे आपल्याला. ओके, हाफपेक्षा जास्त येईल असं बघितलं तरी चालेल किंवा तेवढं ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. तर या आर्कवरून अशी मोठी आर्क ड्रॉ करूयात आणि याच्यावरून सुद्धा अशी एक मोठी आर्क ड्रॉ करूयात. आता ह्याचा जो मिड पॉईंट आहे, समजा त्याला आपण पी नाव देऊयात. आता तो आणि हा पॉईंट आपल्याला जॉईन करायचा आहे. मग आपल्याला आपला अँगल बायसेक्टर मिळून जाईल. तर मी आता ती लाईन ड्रॉ करून घेते. तर हे बघा, आपल्याला आपला आता हा अँगल बायसेक्टर मिळाला आहे. थर्ड आहे 90 डिग्री. आता मी जसं आपण पहिले अँगल काढले तसेच केले. ह्या 90 डिग्री इथे, ह्याला राईट अँगल म्हणतात. तर राईट अँगल आपण अशा साईनने डिनोट करतो. तर हा झाला आपला 90 डिग्री. आता आपल्याला ह्याचा पण अँगल बायसेक्टर काढायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे थोडंसं डिस्टन्स घ्यायचा, त्यानंतर इथे हा पॉईंट ठेवून आपल्याला अशी आर्क ड्रॉ करायची आहे. सेम डिस्टन्स ठेवा किंवा डिस्टन्स वाढवा, पण दोन्ही साईडला सेमच असलं पाहिजे डिस्टन्स. ओके. त्यानंतर इथे ही अशी आर्क आपण ड्रॉ करून घेऊयात आणि मग हा पॉईंट से आपण आता ह्या अँगलला नाव देऊयात PQR. ओके. आणि हा समजा असेल S पॉईंट. तर S आणि Q हे आपण जॉईन करून घेऊयात लाईन ड्रॉ करून, आणि मग आपल्याला आपला अँगल बायसेक्टर भेटेल. ओके. तर हे बघा, मी ही अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर आपल्याला आपला अँगल बायसेक्टर भेटला. नेक्स्ट आहे क्वेश्चन 3. ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड अ राईट अँगल ट्रायंगल. दोन आपल्याला इथं ट्रायंगल ड्रॉ करायचे आहेत. एक ऑब्ट्यूस अँगल आहे, म्हणजे त्याचा जो एक अँगल आहे तो असा ऑब्ट्यूस असणार आहे, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा तो मोठा असणार आहे. आणि दुसरा अँगल आपल्याला काढायचा आहे राईट अँगल ट्रायंगल, आणि त्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स काढायचा आहे आपल्याला अँगल बायसेक्टर्सचा. ठीक आहे. फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल. वेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. तर आधी आपण इथे हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढलेला आहे. पहिले याचं पाहूयात पॉईंट ऑफ कॉन्करन्स कसा शोधायचा. आता आपल्याला एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक तरी अँगल ऑब्ट्यूस लागतो, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठा. तो मी इथे काढलेला आहे. XYZ हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. आता काय करूयात, आपण पहिल्यांदा ह्या Z जो अँगल आहे त्याचे बायसेक्टर काढूयात. ओके. तर इथे हा ठेवून समजा आपण इथे अशी आर्क ड्रॉ करून घेतली. ठीक आहे. आता त्यापेक्षा हे डिस्टन्स वाढवायचं आहे आणि या आर्कवरून आपल्याला मोठी आर्क ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. ह्याचा हा जो मिड पॉईंट आलेला आहे तो इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला अँगल वायचा बायसेक्टर भेटेल. तर ते मी ड्रॉ करून घेते. हे पहा, हा भेटला आपल्याला अँगल वायचा बायसेक्टर. आता आपण झेडचा बायसेक्टर काढूयात. ठीक आहे. सेम प्रोसिजर, काही डिस्टन्सने आपल्याला आर्क ड्रॉ करायची आहे. तुमच्या मनाने कितीही डिस्टन्स घेऊ शकता तुम्ही. इथे हा पॉईंट ठेवला की इथे ही एक आर्क, या साईडला एक आर्क करायची. मग डिस्टन्स वाढवायचा आहे आणि थोडंसं मोठं घेऊयात, म्हणजे हे जरा आर्क बाहेर येतील, कारण मग ते एकमेकांवर आले ना की खूप गिचमिड होत आहे. ठीक आहे. थोडं मोठं घेऊयात. आता या आर्कवरून इकडे एक आर्क ड्रॉ करून घेऊ आणि या आर्कवरून ही दुसरी एक आर्क ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. आता हे पॉईंट आपल्याला जॉईन करायचं आहे, म्हणजे आपल्याला अँगल झेडचा सुद्धा बायसेक्टर भेटेल. तर हे बघा, इथे हा अँगल झेडचा आपल्याला बायसेक्टर भेटलेला आहे. तर हे दोन बायसेक्टर इथे त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे. आता आपल्याला एक्सचा सुद्धा अँगल बायसेक्टर काढायचा आहे. तर ते काढून घेऊयात. सेम प्रोसिजर, थोड्याशा डिस्टन्सने आपल्याला आर्क ड्रॉ करायची आहे. थोडीशी शार्प पेन्सिल वापरायची बरं का, म्हणजे व्यवस्थित आर्क येतील.
आता डिस्टन्स वाढवून घेऊयात आणि या आर्कवरून इकडे एक आर्क ड्रॉ करून घेऊयात आणि या दुसऱ्या आर्कवरून या साईडला एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. तर बघा ह्याचा मिड पॉईंट थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक बघावं लागणार आहे, कारण ह्याचा मिड पॉईंट इथेच आलेला आहे. आता ही लाईन ड्रॉ करून घेऊया जेणेकरून ती याच्यातून गेली पाहिजे. म्हणजे हा आहे तुमचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर मी ड्रॉ करून घेते. तर इथे बघा ही एक्सची मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर ती या पॉईंटमधून गेलेली आहे. तर याला म्हणतात सी. ओके, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे काय? जिथं हे जे बायसेक्टर्स आहेत, अँगल बायसेक्टर एकमेकांना इंटरसेक्ट करतात एका पॉईंटमध्ये, त्याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स आणि तो सीने आपण डिनोट करतो. आता आपल्याला पुढे प्रश्न काय विचारलेला आहे? क्वेश्चन काय आहे आपला? वेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय? आता ह्या ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलसाठी तरी हे पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे? इनसाइड द ट्रायंगल. ठीक आहे. आता आपण दुसरा कुठला सांगितलं आपल्याला ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल. तो पण ड्रॉ करून घ्यायचा आहे. सेम याच्यासारखेच तिन्ही अँगल्सचे अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचे आहेत आणि तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे येतोय ते आपण चेक करूयात. ठीक आहे, मी इथे राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेते. हा बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये आपण हा एक अँगल राईट अँगल दाखवलेला आहे. तर आता आपण याचे बायसेक्टर्स काढूया. त्याला नाव दिलं PQR. काही डिस्टन्स ठेवून अशी ही आर्क ड्रॉ केली. ओके, आता डिस्टन्स वाढवा दोन्हीमधलं आणि आपल्याला या आर्कवरून अशी ही आर्क ड्रॉ करायची आहे आणि या आर्कवरून दुसरी आर्क ड्रॉ करायची आहे आणि हे पॉईंट्स जोडून घ्यायचे की आपल्याला क्यूचा अँगल बायसेक्टर भेटला. ठीक आहे, हे बघा आपल्याला क्यूचा अँगल बायसेक्टर भेटला. सेम आर साठी करायचा आहे आणि सेम पी साठी करायचा आहे. ठीक आहे, आता हे तुम्हाला अँगल बायसेक्टर ड्रॉ करता आले पाहिजेत. खूप इझी आहे. आता मी हेडलाईन ड्रॉ करून घेते की ह्याचा मला बायसेक्टर भेटेल आरचा. आणि आता मी सेम पीचा अँगल बायसेक्टर सेम मेथडने काढून घेणार आहे. ठेवला इथे, हे आर्क ड्रॉ केले, अंतर घेतलं, जास्त डिस्टन्स घेतलं आणि इथे हे दुसरे आर्क ड्रॉ केलेले आहेत. व्यवस्थित बघून घ्या, थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. आणि आता मी ही लाईन ड्रॉ करून घेणार आहे. तर हे तिन्ही सुद्धा अँगल बायसेक्टर या पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहेत. तो आहे पॉईंट ऑफ कॉन्करन्स आणि तो सुद्धा या ट्रायंगलच्या आतच येणार आहे. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स इन ट्रायंगल असतो, म्हणजे त्या ट्रायंगलच्या आतच असतो. तर मी ड्रॉ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, हे तिन्ही अँगलचे आपण अँगल बायसेक्टर काढले. त्याला सी नाव दिलं पॉईंट ऑफ कॉन्करन्सला आणि तो इन ट्रायंगलच आहे. तर तुम्ही लिहिताना पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल लाय इन ट्रायंगल असा आन्सर लिहा. का लिहून दाखवू? लिहा. पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑब्ट्यूज angled triangle and right angled triangle lies in, हे एकत्र लिहायचं, इन ट्रायंगल. ठीक आहे, हे झालं आपला आन्सर. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. एक राईट अँगल ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. से PQR किंवा XYZ काही सुद्धा नावं द्या तुम्ही.
त्यानंतर ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इट साइड्स वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. आता आपल्याला इथं अँगल बायसेक्टर नाही काढायचे आहेत, तरी हे जे लाईन्स हे ज्या साईड्स आहेत ना त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचे आहेत. तर ते करूयात आणि त्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे ते पाहूयात. तर ते करताना कसं करायचं, स्टार्टिंगला हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलं, इकडे एक आर्क ड्रॉ करा, इकडे एक आर्क ड्रॉ करा खाली. ओके, सेम आर मधून एक आर्क इकडे आणि एक आर्क इकडे खाली. थोडीशी नोटबुक फिरवून घेते. ओके, आणि मग आता ह्या आपल्याला ही लाईन जॉईन करायची आहेत, ह्याचा मिड पॉईंट आणि ह्याचा मिड पॉईंट जिथे हे क्रॉस झालेत, म्हणजे आपल्याला QR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर भेटेल. तर मी ती लाईन आता ड्रॉ करून घेते. तर हे बघा, ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर भेटला आहे. सेम आपल्याला PQ साठी पण ड्रॉ करायचा आहे आणि PR साठी सुद्धा. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्या, इथे P वर हा टोक ठेवा. थोडंसं जास्त डिस्टन्स घेतलं तरी सुद्धा चालेल. एक आर्क इकडे ड्रॉ करा, एक आर्क इकडे ड्रॉ करा. सेम Q वरून इकडे एक आर्क ड्रॉ करा आणि या खालच्या साईडला एक आर्क ड्रॉ करून घ्या. P वरची आर्क जरा आपण मोठी ड्रॉ करूयात, म्हणजे ही इंटरसेक्ट होईल एकमेकांना. ठीक आहे, आता हे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे ते जॉईन करा, म्हणजे आपल्याला PQ सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर भेटेल. तर हा PQ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर भेटला. आता सेम आपल्याला प्रोसिजर ही PR साठी सुद्धा करायची आहे. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे. आता इथे हा R वर ठेवा हे टोक, इकडे ही आर्क ड्रॉ करून घेते आणि इकडे या साईडला एक आर्क ड्रॉ करून घेते. सेम आता P वर ठेवायचं आहे हे टिप, ह्याचं टोक, इकडे ही आर्क ड्रॉ करून घेते आणि या साईडला थोडीशी मला आता ही R वरून मोठी करावी लागेल, जेणेकरून ही इंटरसेक्ट होईल. असं थोडंसं सारखं सारखं करावं लागेल. ओके, आता हा पॉईंट आणि हा इंटरसेक्शनचा पॉईंट आहे, तर मी ते लाईन ड्रॉ करून घेते, म्हणजे आपल्याला इंटरसेक्शन भेटून जाईल. ठीक आहे, आता हे बघा, मी हा PR चा पण हा बायसेक्टर, साईडचा बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, आता याच्यावरून आपल्याला ह्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे भेटतोय बरं? तर तुम्ही बघितलं का, हा एक बायसेक्टर आहे, ही जी लाईन आहे ती, ही जी एक आहे ती आणि ही जी एक आहे ती. तर या तिघांचा आपल्याला जो मिड पॉईंट आहे तो इथे भेटत आहे, याच्यावर दिसतोय का? ठीक आहे, तर याच्यावरून काय आपल्याला समजतं, तर राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याचे जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केले तर त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स ही राईट अँगलच्या समोरची साईड आहे, म्हणजे ही काय झाली, हायपोटेनियस. काय झाली, हायपोटेनियस. ठीक आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगलचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आपल्याला ॲट द ऑर ऑन द हायपोटेनियस भेटतो. तर आपण ते लिहूया. द पॉइंट ऑफ concurrence of the perpendicular bisectors of right angled triangle lies on hypotenuse. ओके, समजलं? तर हे आपलं क्वेश्चन नंबर 4 झाला. आता क्वेश्चन नंबर 5 काय आहे ते पाहूयात आपण. मैथिली, शैला अँड अजय लिव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. तर हे 3 जण आहेत, ते एका शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. अ टॉय शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 हाऊसेस. तिघांच्या घरापासून सेम अंतरावरती, समान अंतरावरती, सेम डिस्टन्सवरती, इक्विडिस्टन्स म्हणजे सेम,
सेम डिस्टन्सवरती एक टॉय शॉप आहे. विच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज टू रिप्रेझेंट दिस. आता आपल्याला जर हे दाखवायचं असेल तर कोणतं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन तुम्ही ड्रॉ करणार आहात. एक्सप्लेन युअर आन्सर. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करताना, हा जो 5th नंबरचा प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी आपल्याला सगळ्या साईड्स सेम डिस्टन्सच्या पाहिजे आहेत. त्यासाठी आपण इक्विडिस्टन्स किंवा इक्विलॅटरल जो ट्रायंगल आहे तो ड्रॉ करूयात. तर एक लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, कितीही सेंटीमीटर असू द्या. तर सेम डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. ओके, ते जे आहे तेवढंच व्यवस्थित मॅच करून घ्या. ठीक आहे, थोडंसं मोठं करायचं आहे. हे बघा, हे मी मॅच करून घेतलेलं आहे. तर या साईडने इकडे एक आर्क ड्रॉ करा आणि या साईडने व्यवस्थित थोडं काळजीपूर्वक कॉन्सन्ट्रेशननी करायचं आहे. अशी ही आर्क काढली आणि त्याच्यानंतर आपण ह्या साईड्स काय करूयात, ड्रॉ करून घेऊयात. म्हणजे तुम्हाला इक्विलॅटरल जो ट्रायंगल आहे तो भेटेल. हे बघा, हा आपल्याला असा इक्विलॅटरल ट्रायंगल भेटलेला आहे. त्यानंतर तुम्ही हे रब जरी केलं तरी चालेल, म्हणजे फक्त इथे असा हा ट्रायंगल राहील. आता याचे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचे आहेत तिन्ही साईड्सचे सुद्धा. समजा आपण इथे हे मैथिलीसाठी M नाव देऊयात, शैलासाठी S आणि अजयसाठी A नाव देऊयात. ठीक आहे, तर याचे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात. थोडं डिस्टन्स जास्त घेऊ. इकडे हा क्रॉस, इकडे हा आर्क, त्याच्यानंतर हा क्रॉस आणि खाली काढून घेऊयात. ठीक आहे, तर बघा असे आर्क ड्रॉ केले, ही लाईन जॉईन करून घेते म्हणजे आपल्याला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर भेटेल. हे बघा, हा एक आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर भेटला आहे. तसंच आता आपण MA साठी सुद्धा करून घेऊयात. इकडून हा एक ड्रॉ केला, इकडून हा एक ड्रॉ केला, त्यानंतर M वरून पण तसे ड्रॉ करायचं आहे. हे बघा, हे आता आपल्याला यायला लागलेलं आहे. सेम मेथड फॉलो करून मी तिन्ही साईड्सचे अँगल बायसेक्टर ड्रॉ केले. तर ते मला इथे या C मध्ये हा जो आहे तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे, तर त्याच्यामध्ये इंटरसेक्ट करतात. आता काय करायचं, आपल्याला इक्विडिस्टन्स दाखवायचं आहे ना ते टॉय शॉप. तर आपण या C वरून हे अंतर घेणार, हे डिस्टन्स घेणार A पॉईंट, आणि असा हा सेंटर आहे तो सर्कल आहे तो ड्रॉ करून घेणार. याला म्हणतात सर्कम सर्कल. ठीक आहे, तर ते ड्रॉ करून घेऊयात. हे बघा, हे अशा प्रकारे मी ड्रॉ केलेला आहे. तर हा जो आहे हा सर्कम सेंटर, म्हणजे इथे हे झालं त्यांचं टॉय शॉप. समजलं? ओके, बाय बाय.